पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून विधानसभेसाठी इच्छुक असलेले माजी आमदार प्रशांत परिचारक आणि भगीरथ भालके यांचा एकाच हारात आयोजकांनी सत्कार केला। मात्र विधानसभेत कोणता हार या दोघांना एकत्र आणेल? दामाजी कारखाना निवडणूक प्रमाणे विधानसभेलाही भाजप आमदाराविरोधात समविचारी असणार का, अशी चर्चा सध्या मतदारसंघात सुरू आहे। नमस्कार, मी प्रणया, तुम्ही पाहताय HPN मराठी न्यूज। राजकीय घडामोडी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे विधानसभेचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर संत दामाजी सहकारी साखर कारखान्याला राज्य सरकारच्या माध्यमातून 94 कोटी रुपये कर्ज मिळवून दिल्याबद्दल माजी आमदार प्रशांत परिचारक यांचा सत्कार करण्यात आला होता। या कार्यक्रमाला भगीरथ भालके हे जन आशीर्वाद यात्रा सोडून उपस्थित राहिलेले दिसून आले। भालके आणि परिचारक यांचा एकच हार घालून यावेळी सत्कार करण्यात आला। मात्र विधानसभेला कोणता हार या दोघांना एकत्र आणेल, असा सवाल उपस्थित केला जातोय। कृतज्ञता मेळाव्यात बोलताना माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी केंद्र आणि राज्य सरकारचं कौतुक केलंय। समविचारी आघाडीच्या संदर्भात या कार्यक्रमात काय राजकीय घडामोडी घडतात याकडे पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील जनतेचं लक्ष लागलं होतं। त्यामुळे कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली होती। मात्र भगीरथ भालके यांचे एक विधान सोडता एकाही वक्त्यानं राजकीय भाष्य केलं नाही। दामाजी कारखान्याच्या निवडणुकीप्रमाणे समविचारी पॅटर्न जर विधानसभेला झाला तर भाजपला पंढरपूर मंगळवेढ्याची जागा गमवावी लागेल, अशी चर्चा आहे। कारण पोटनिवडणुकीत माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या मदतीनं समाधान आवताडे हे आमदार झालेले आहेत। परिचारक आणि आवताडे यांच्यातील मतभेदानंतर मंगळवेढ्यात समविचारी पॅटर्न तयार झाला आणि यामध्ये परिचारक आणि भालके एकत्र दिसले। समविचारीनं विद्यमान आमदार समाधान आवताडे यांच्या हातून दामाजी कारखाना काढून घेतला। जर अशीच समविचारी पॅटर्न विधानसभेला झाली तर आवताडे यांची आमदारकी सुद्धा जाणार असल्याची चर्चा मतदारसंघात जोर धरू लागली आहे। कार्यक्रमात भगीरथ भालके आणि प्रशांत परिचारक एकमेकांच्या शेजारी बसले होते। दोघांनाही एकच हार घालून कारखान्याच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला। भगीरथ भालके यांच्या भाषणात पावसानं हजेरी लावली, त्यामुळे पावसाची हजेरी आगामी काळासाठी शुभ संकेत आहेत, असं सांगताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला। माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी सरकारला उत्तर देताना एका मेसेजवर 94 कोटी उपलब्ध झालेत, त्यामुळे सरकारबद्दलही आगामी काळात कृतज्ञता व्यक्त करावी, असं सांगितलं। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत हे दोघं एकत्र येणार की स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार याचा सस्पेन्स मात्र कायम आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार प्रशांत परिचारक हे जिल्हा परिषद गटनिहाय दौरे करतायत। त्या दौऱ्यात ते पोटनिवडणुकीत केलेल्या मदतीबाबत पश्चाताप व्यक्त करत कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असं सांगत आहेत। भगीरथ भालके हेही जन आशीर्वाद यात्रेदरम्यान पोटनिवडणुकीत मदत केल्याचा ज्यांना पश्चाताप झाला त्यांची ती चूक आगामी काळात दुरुस्त करतील, असा विश्वास व्यक्त करतायत। या सगळ्यावरती आता तुमचं देखील काय मत आहे, कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा।